जय श्रीराम. कार्ब्स खाल्ले तर फॅट वाढतो, हा लोकांना पडलेला प्रश्न असतो आणि त्यांना चुकीचं गायडन्स केलं जात असतं की कार्ब्स खाल्ले तर आपल्या शरीरात फॅट वाढतं, वेट सुद्धा वाढतं. जे लोक वेट लॉस फॅट लॉस करताय ते कार्ब पूर्णतः बंद करून देतात. कार्ब म्हणजे काय असतं? आपल्या शरीराला देणारे एनर्जी ज्या पदार्थामधून भेटते तो पदार्थ आपण खातो, त्यातून आपल्याला ते कार्ब्स भेटत असतात. कार्ब्स हे चिकट पदार्थ चिकट प्रकारचे असतात. तर मित्रांनो, कार्ब्स आपल्या शरीराला एनर्जी देते म्हणून ते शरीरासाठी योग्य आहे. आता मी तुम्हाला सांगतो कार्ब्स आपल्याला कुठून कुठून भेटतो. राईस, बॉइल्ड राईस आलं, पोटॅटो आलं, ब्राऊन ब्रेड आलं, यामधून जास्त प्रमाणात कार्ब्स भेटत असतो. पण लोकांना काय वाटतं की कार्ब्स खाल्लं तर फॅट वाढतो, वेट लॉस होत नाही, वेट वाढत जातं. असं नसतं मित्रांनो. तुम्हाला जो प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल, प्रॉपर फॅट लॉस पाहिजे असेल, प्रॉपर वेट लॉस पाहिजे असेल, तर तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस करत असताना कार्ब इंटेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की वेट लॉस फॅट लॉस करत असताना आपण जी ट्रेनिंग करत असतो ना, कार्डिओ ट्रेनिंग असो, स्ट्रेंथ ट्रेनिंग असो, यामध्ये एनर्जीची गरज असते आणि कार्ब्स काय करत असतं? एनर्जी द्यायचं काम करत असतं. म्हणून तुम्हाला कार्ब्स घेणं खूप गरजेचं आहे. पण मित्रांनो, त्यामध्ये तर तुम्ही कार्ब्स मध्ये जे राईस झाला, ब्राऊन ब्रेड झाला, बॉइल्ड पोटॅटो झाला, रोटी झाली, यामध्ये जर तुम्ही तेल, बटर, तूप वगैरे या गोष्टी जर टाकत असणार तर साधी गोष्ट ना, तुम्हाला जे कार्ब्स पाहिजे हेल्दी कार्ब, त्यामध्ये ते या इतर गोष्टी मिसळून ते तुमचं फॅट वाढवणारच आहे, वेट वाढवणारच आहे. तर ही चूक तुम्ही करत असतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट पॉईंटवर सांगतो की भरपूर जण वेट लॉस फॅट लॉस करत असताना कार्ब्स पूर्णतः बंद करतात, पूर्णतः राईस बंद करून देतात, पूर्णतः ब्राऊन ब्रेड बंद करून देत असतात, पूर्णतः बॉइल्ड पोटॅटो बंद करतात, पूर्णतः रोटी बंद करून देत असतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. तुम्ही सर्वात पहिले वेट लॉस फॅट लॉस करताना तुम्ही एक प्रॉपर ट्रेनर कडून, मी स्वतः सर्टिफाईड ट्रेनर, मी तुम्हाला सांगतो, मी माझे जेव्हा क्लायंटला वेट लॉस फॅट लॉस करायचं जेव्हा डाएट मी देत असतो, त्यांना कॅलरी डिफिशिएट करून देत असतो. तर कोणाचाही डाएट कोणाला देत नाही, कॅलरी वेट करून प्रॉपर वेट करून डाएट त्यांच्या कॅलरी डिफिशिएट करून मी बनवून देत असतो वेट लॉस फॅट लॉस वाल्यांसाठी. तर त्यामध्ये मी पूर्णतः कार्ब ऍड करत असतो, पण त्याची कॅलरी काउंट केलेली असते. म्हणजे समजा कॅलरी डिफिशिएट करून काय, म्हणजे त्याला इतकी प्रमाणात कॅलरी खायची आहे, त्यामध्ये त्याची ठराविक मात्रा कार्बसाठी मी काढून ठेवतो की एवढी तुला घ्यायची. तर त्यामध्ये मी त्यांना रोटी सुद्धा देत असतो, बॉइल्ड राईस सुद्धा देत असतो, बॉइल्ड पोटॅटो देत असतो, ब्राऊन ब्रेड देत असतो, या गोष्टी मी देत असतो. पण मित्रांनो, त्याची एक मात्रा असते. आता मी तुम्हाला सांगतो, मी तर त्यांना एक बाउल राईस सांगितलाय, ते खातो, पण तो त्या बदल्यात 2 खाईल. तर मित्रांनो, जी कॅलरी त्याला पाहिजे ती भेटते, पण तो एक्स्ट्रा एक बाउल खाऊन गेला तर ती एक्स्ट्रा कॅलरी भेटली, त्याच्या काय रूपांतर होणार आहे? त्याच्या त्याला फॅट लॉस नाही होणार आहे, वेट लॉस नाही होणार आहे. त्याच्या उलट ती कॅलरी जास्त प्रमाणात गेल्यामुळे त्याचं फॅट वाढून जाणार आहे. म्हणून एक मात्रा असते, ठराविक मात्रामध्ये तुम्ही घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. पण त्याची ओव्हर इटिंग जर केली, जी मात्रा दिली त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं ना, तर तुम्हाला 100% तुमचं वेट लॉस फॅट लॉस होणार नाही. म्हणून डोक्यातून काढून टाका की वेट लॉस फॅट लॉस करत असताना कार्ब खायचे नसतात. उलट तुम्हाला कार्ब खायचे, कारण की वेट ट्रेनिंग त्यानंतर आपण कार्डिओ करतो, जेव्हा तेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते ना, आणि वेट लॉस फॅट लॉस मध्ये जास्त प्रमाणात एनर्जीची गरज असते, तेव्हा कार्ब खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, यासोबत तुम्हाला प्रोटीन इंटेक चांगला ठेवायचा आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग ठेवायची कार्डिओ सोबत, त्यानंतर चांगल्या पद्धतीने फायबर इंटेक करायचं आहे, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. वॉटर इंटेक चांगला ठेवायचा आहे, झोप चांगली घ्यायची, या गोष्टी प्रॉपर तुम्हाला घ्यायच्या आहे. मग तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येणार आहे वेट लॉस फॅट लॉस करत असतात. आणि तुम्ही कार्ब मात्रामध्ये घेतली ना, तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. आणि ओव्हर इटिंग जर केलं, तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं, कॅलरी डिफिशिएट केलं नाही, तर तुम्हाला 100% तुमचं कार्ब खाल्ल्याने फॅट हे वाढणारच आहे. पण तुम्ही कॅलरी डिफिशिएट करून मात्रामध्ये बनवून जर खाल्लं, तर तुम्हाला 100% कार्ब्स खाऊन सुद्धा तुम्ही वेट लॉस फॅट लॉस करू शकणार आहे. तर मित्रांनो, असं असतं. म्हणून चुकीच्या गायडन्स मध्ये जाऊ नका. वेट लॉस फॅट लॉस करताय तर तुम्ही 100% कार्ब्स खा, पण त्याची एक मात्रा ठरवून घ्या, कॅलरी डिफिशिएट करा, तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आणि कोणाच्या याच्यामध्ये पडू नका. काय असेल तर मला कमेंट करा. मी चार्जेस घेतो डाएटचे, वर्कआउट प्लॅनचे, जास्त प्रमाणात नाही, पण तुम्हाला फायदेशीर राहील. तर मला कमेंट करा, मला डीएम करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. मी चांगला एक डाएट तुम्हाला बनवून देईल तुमच्या वेटच्या हिशोबाने. ज्याला वेट गेन करायचं, मसल गेन करायचंय, किंवा वेट लॉस फॅट लॉस करायचं, त्यांच्या त्या पद्धतीने मी बनवून देईल. तर मित्रांनो, हे असं असतं. तुम्ही प्रॉपर सर्टिफाईड ट्रेनरच्या हातून तुम्ही गायडन्स घ्या, वर्कआउट प्लॅन घ्या, तुम्हाला योग्यच मार्ग भेटणार आहे, योग्य तुमचं टार्गेट कम्प्लीट होणार आहे. असं कोणाच्या चुकीचे गायडन्स घेऊ नका. आता मी परत लास्ट मध्ये सांगतोय, कार्ब्स खाल्ल्याने वेट लॉस आणि फॅट लॉस हे होत असतं. म्हणून डोक्यातून काढून टाका की कार्ब खाल्ला तर वेट लॉस फॅट लॉस होत नाही. तुम्ही योग्य मात्रा घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. म्हणून कार्ब खा आणि फॅट लॉस वेट लॉस सुद्धा करा. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.